स्वराज्य संवाद न्यूज, जनतेच्या हक्काचं व्यासपीठ. म्हणले होते आंदोलन करून प्रश्न सुटत नाही. मग आज हे सर्व पक्षीय आंदोलन असताना वळसे पाटलांनी वेगळं आंदोलन का केलं याच्यावरती स्पष्ट भूमिका आम्हाला द्या. तर त्यांनी आंदोलन वेगळं का केलं ही त्यांची भूमिका आहे, लक्षात घ्या. आता सुरुवातीला बाबाजी चासकर यांनी हे आंदोलन उभारलं. सत्यजित तांबे यांनी सांगितलं की सिन्नरपासून पुण्यापर्यंत जेवढी तालुके बाधित आहेत, जेवढी शहरं बाधित आहेत, त्या सगळ्यांनी चक्काजाम आंदोलन करावं, जेणेकरून हा विषय दिल्लीपर्यंत जावं. आता एक लक्षात घ्या, म्हणजे पुणे नाशिक रेल्वे, मी जिल्हा परिषदेला सदस्य असताना 92 ते 97च्या टर्म दरम्यानच्या काळामध्ये स्वर्गीय माजी खासदार किसनराव पानकेले साहेब यांनी विषय संसदेमध्ये मांडला. त्यानंतर रेल्वे राज्यमंत्री म्हणून सुरेशभाई कलमडी होते, त्यांनी सॅटेलाईट सर्वे केला आणि हा मार्ग फिजिबल आहे असं त्यांच्या लक्षात आल्यानंतर ही रेल्वे व्हावी म्हणून त्यांनी सुरुवात केली. त्याच्यानंतर शिवसेनेतर्फे आदरणीय खासदार शिवाजीराव आढळराव दादा 3 वेळा खासदार झाले. दरम्यानच्या काळामध्ये अरुण भाऊ, आम्ही दादांबरोबर केंद्रीय रेल्वे मंत्री त्यावेळी जे होते त्यांच्याबरोबर आम्ही भेटलो आणि त्यावेळी त्यांनी सांगितलं की सदर रेल्वे मंजूर झालेली आहे, प्रकल्प मंजूर झालेला आहे आणि आता हा टेंडर प्रक्रियेला आहे. ज्यावेळी एखादी गोष्ट टेंडर प्रक्रियेला येते त्यावेळी प्रकल्प हा 100% मंजूर झालेला असतो. परंतु विषय परत GMRTचा सांगितला. आता तुम्ही एक लक्षात घ्या, त्यांनी सांगितलं रेल्वे हडपसरवरून निघते, हडपसरवरून रेल्वे आल्यानंतर पहिलं सांगितलं रेल्वे स्टेशन मंचर, निगोटवाडीवरून संगमनेर अकोले मार्गे किंवा आळे फाट्या मार्गे. मग निगोटवाडीचं रेल्वे स्टेशनवरून तुम्ही परत GMRTच्या पुढं खाली रेल्वे नेली, तिथून परत तुम्ही हायवेच्या पश्चिमेला काढली. मग GMRT जवळ न्यायचा तुमचा उद्देश हाच होता की हे तुमचं षडयंत्र आहे, तुम्हाला हा रेल्वे प्रकल्प करायचा नाही म्हणून तुम्ही GMRTची भीती दाखवली. निगोटवाडीवरून तुम्ही जर सरळ पुढं जुन्नर मार्गे आळे फाट्याकडून नेला असेल तर तो प्रोजेक्ट GMRTची जर अडचण आली असती तर तो फिजिबल झालेला असता. GMRTच्या 15 किलोमीटर रेडियसमध्ये तुम्हाला प्रोजेक्ट करता येत नाही, उद्योग व्यवसाय उभा करता येत नाही, ही त्यांची अट आहे. पण कोणत्याही प्रकारचे, आता मगाशी कोणीतरी सांगितलं की माहितीच्या अधिकारामध्ये ज्यावेळी GMRTला विचारलं त्यावेळी कोणत्याही प्रकारचे NOCसाठी कुणी आमच्याकडं अर्ज दाखल केले नाही. हे ज्यावेळी GMRT सांगते त्यावेळी हे अतिशय लोकांना बनवाबनवी करण्याचं काम आहे, दिशाभूल केलेली आहे आणि कोणाच्या तरी स्वार्थासाठी, लाभासाठी तो प्रकल्प या बाजूनी हटवलेला आहे. या भागामध्ये आपण जर बघितलं असतं तर रस्त्याची जी अडीअडचण आहे, जी ट्रॅफिकची समस्या आहे, वर्षानुवर्ष, आता पूर्वी तरी सव्वा तास 1.5 तासामध्ये माणूस पोचायचा, आता 2.5-3 तास सहज अगदी पुण्याला पोचायला लागतात. आणि हा जर रेल्वे प्रकल्प झाला असता या भागातील सगळं इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप झालं असतं. लोक जे कामाला येणारे जाणारे लोक ती रेल्वेने गेले असते, विद्यार्थी आहे शिक्षणाला पुण्याला गेले असते, पुण्याची लोक राहायला ग्रामीण भागामध्ये आले असते, ग्रामीण भागामध्ये देखील सोयी सुविधा उपलब्ध करून देता आल्या असत्या आणि या भागाचा विकास झाला असता. जे मला आठवतंय त्यांनी सांगितलं निगोटवाडीला रेल्वे स्टेशन होतंय आणि कार्गो स्टेशन जिथून आपल्याला शेतमाल किंवा बाकीचं माल उचलायचं आहे ते शेवाळवाडी ते बोरवाडीच्या दरम्यान होत आहे. तो आम्ही त्या रेल्वे अधिकाऱ्यांनी आम्हाला मॅप देखील दाखवलेला होता, सगळं त्यांनी तो प्रोजेक्टचा आम्हाला अहवाल देखील दाखवलेला होता. परंतु हे सगळं काल्पनिक, लोकांची दिशाभूल करणारे आहे आणि त्यामुळं हे जे आंदोलन आहे ते आंदोलन भविष्यामध्ये अधिक तीव्र होईल. आम्ही आता आंदोलनामध्ये उतरलेलो आहे. आज क्रांती दिन आहे, क्रांतिकारकांची शपथ घेऊन आम्ही सगळ्यांनी आत उतरलेलो आहे की ठिणगी पडलेली आहे याचा 100% होईल. रेल्वे मंत्र्याचा राजीनामा होईल किंवा रेल्वे तरी मंजूर होईल. कमी पडते केंद्र सरकार की राज्य सरकार या प्रकल्पासाठी कोण कमी पडते? ज्यावेळी केंद्राने प्रकल्प मंजूर केला, आदरणीय उद्धव साहेब ठाकरे त्यावेळी मुख्यमंत्री होते, 50% वाटा हा राज्याने उचलायचा होता. त्यावेळी 50% वाटा उचलण्याची हमी उद्धव साहेबांनी दिलेली होती. त्यामुळं आता केंद्रात देखील सरकार BJPचं आहे, राज्यात देखील BJPचं आहे.
त्याच्यामुळं केंद्र आणि राज्य सरकार दोघंही नाकर्तेपणामुळे दोघांच्या हा प्रकल्प परत जात आहे. तुम्ही तुमच्या मागाशी भाषणामध्ये असं सांगितलं एक तर रेल्वे होईल किंवा आहे ना रेल्वे मंत्र्यांचा राजीनामा होईल. बरोबर. आणि साहेबांनी मागाशी असं सांगितलं की जर रेल्वे जर चालली नाही तर आम्ही जंतर मंतर या ठिकाणी आंदोलन करू. पण महाराष्ट्रामध्ये मागाशी एक चर्चा चालू होती, महाराष्ट्रामध्ये ही ताकद आहे का दिल्ली झुकायची पण ताकद आहे, त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? महाराष्ट्रानेच दिल्ली धुकवली ना. अभिजित दिपके ह्या महाराष्ट्राचा संभाजीनगरचा. यापूर्वीचा देखील तुम्ही इतिहास बघा. दिल्लीचे ही तख्त राखी तो महाराष्ट्र माझा. परत दिल्ली महाराष्ट्र पुढेच झुकणार, लक्षात ठेवा.